मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी 2026चं प्रिपरेशन पण सुरू केलं असेल. त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट तुम्ही स्टडी करत असाल, पण तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की करंट अफेअर्स कुठले करावे आणि कुठून करावेत. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण 2025ची PYQ सिरीज सुरू केलेली आहे, त्याच पद्धतीने करंट अफेअर्ससाठी पण आपण एक सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजमध्ये आपण लॉ सीईटीच्या संदर्भात महत्त्वाचे असणारे जे करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी आहेत, त्यांच्यावरती आधारित महत्त्वाचे MCQ डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक MCQचं आन्सर डिस्कस करत असताना त्याच्याशी रिलेटेड असणारं करंट अफेअर आणि त्याची पार्श्वभूमी सुद्धा आपण या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज अगदी तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मला खात्री आहे की लॉ सीईटीच्या दृष्टिकोनातून जेवढे काही करंट अफेअर्स असतील, त्या सगळ्या करंट अफेअर्सची तयारी तुमची याच सिरीजमधून होणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे, ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आपण सुरू केलेली आहे. तर ही बॅच 10 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच तुम्हाला काही लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि MCQ ची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ चा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही माध्यमांमधून शिकवलं जातं आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि एक्झाम नंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये गाईड केलं जातं. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF सुद्धा सर्वांना ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हे ॲप सुद्धा डाउनलोड करून घ्या. तर सुरू करूया प्रश्नांना. व्हॉट इज द नेम ऑफ इनिशिएटिव्ह लॉन्च्ड बाय द सेंटर टू सिम्युलेट अ ग्राम सभा इन स्कूल ऑन द लाईन्स ऑफ द मॉडेल युनायटेड नेशन? शाळामध्ये ग्रामसभा अनुकरण करण्यासाठी मॉडेल युनायटेड नेशन्सच्या धर्तीवरती केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. यंग पंचायत सभा YPS, मॉडेल युथ ग्राम सभा MYGS, स्टुडंट गव्हर्नन्स सभा SGS आणि स्कूल ग्राम सभा मिशन SGSM. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये मॉडेल युथ ग्राम सभा MYGS उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना पंचायती राज व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान देणे हा आहे. हे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या संकल्पनेवरती आधारित असून या कार्यक्रमामध्ये शाळामध्ये ग्रामसभांचे अनुकरणीय सत्र आयोजित केले जाते. इयत्ता 9वी ते 12वी मधील विद्यार्थी सरपंच, वॉर्ड सदस्य, ग्राम सचिव, अंगणवाडी कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका आणि कनिष्ठ अभियंता आदी भूमिका बजावतात. ते बैठकीत भाग घेतात, स्थानिक प्रश्नावरती चर्चा करतात, तसेच अंदाजपत्रकं असतील, विकास योजना असतील, या सर्व गोष्टी तयार करतात. पहिल्या टप्प्यामध्ये 600 जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आणि 200 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये आणि महाराष्ट्र व कर्नाटकामधील निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. यापूर्वी पायलट प्रकल्प उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये राबवले गेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मॉडेल युथ ग्राम सभा. पुढचा प्रश्न पाहूयात. वेअर वॉज MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास ऑर्गनाइज्ड इन उत्तर प्रदेश? MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास हा कार्यक्रम उत्तर प्रदेशात कुठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन्स आहेत मेरठ, लखनौ, वाराणसी आणि ग्रेटर नोएडा. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने म्हणजेच MSME ने वाराणसी उत्तर प्रदेशामधील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि परिषद केंद्रात MSME सेवा पर्व 2025 चे आयोजन केले होते. विरासत से विकास या थीमवरती हे आधारित होते आणि हा 3 दिवसीय कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा, सामुदायिक सहभाग तसेच MSME चा राष्ट्र निर्मितीतील वाटा नाविन्यपूर्व पद्धतीने सादर करण्यात आला. प्रधानमंत्री विश्वकर्मा
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्राम उद्योग योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब या योजनांच्या एकूण 1500 लाभार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वाराणसी. पुढचा प्रश्न आहे, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले, तामिळनाडू, गोवा, कर्नाटका, आंध्र प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व गोव्यातील मोलेम गावाजवळ हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या पायथ्यावरती आहे. 1969 साली मोलेम गेम अभयारण्य म्हणून स्थापना करण्यात आले आणि नंतर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य असे याला नाव देण्यात आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गोवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ अ कॅम्पेन लॉन्च्ड बाय युनियन फायनान्स मिनिस्टर टू फॅसिलिटेट द सेटलमेंट ऑफ अनक्लेम्ड फायनान्शियल असेट अक्रॉस इंडिया? देशभरातील न मागितलेल्या आर्थिक मालमत्ताचे निराकरण सुलभ करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, जनधन सुरक्षा अभियान, वित्तीय समावेश मिशन, आर्थिक समावेश मिशन, आपली पूंजी आपला अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी गांधीनगर गुजरात येथे आपली पूंजी आपला अधिकार राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम बँका, विमा कंपन्या, पेन्शन निधी, स्टॉक व म्युच्युअल फंड अशा संस्थांमध्ये असलेल्या अनामित आर्थिक संपत्तीचे त्वरित निवारण करून पात्र दावेदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी राबवला जात आहे. सध्या भारतातील वित्तीय संस्थांमध्ये 1,82 कोटी रक्कम अनामित संपत्तीच्या स्वरूपात आहे. दावेदारांना प्रमाणपत्र देखील वितरण यामध्ये करण्यात आले. या उपक्रमामुळे वित्तीय सक्षमता व जनजागृती वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपकी पूंजी आपका अधिकार. पुढचा प्रश्न पाहूयात. ध्वनी मिसाईल इज डेव्हलप्ड बाय विच ऑर्गनायझेशन? ध्वनी क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. तर मित्रांनो, भारताची संरक्षण अनुसंधान व विकास संस्था म्हणजेच DRDO ध्वनी हे प्रगत हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तपासण्याच्या तयारीत आहे. ध्वनी हे हायपरसॉनिक ग्लाइड वाहन म्हणजेच HGV आहे. हे पारंपरिक क्रूज क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत उंचीवरती प्रक्षेपित केले जाते आणि नंतर गतीने लक्ष्याकडे ते ग्लाइड होते. त्याचा अनिश्चित मार्ग रडारद्वारे पकडणे किंवा थांबवणे कठीण आहे. ध्वनी जमिनीवरील आणि सागरी टार्गेट्सवरती अत्यंत अचूकतेने हल्ला करू शकते. या चाचणीमुळे भारताची लष्करी क्षमता वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. पुढचा प्रश्न आहे, द रेअर युरोपियन बर्ड ओटलँड बंटिंग वॉज रिसेंटली स्पॉटेड इन विच इंडियन स्टेट? दुर्मिळ युरोपीय पक्षी ओटलँड बंटिंग नुकताच भारतातील कोणत्या राज्यात आढळला? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत, वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, ओडिशा आणि बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, युरोपीय पक्षी ओटलँड बंटिंग बारुईपूर पश्चिम बंगालमध्ये नुकताच पाहण्यात आला. तर युरोपमध्ये तसेच मंगोलिया आणि आर्टिक क्षेत्रामध्ये याचं प्रजनन होतं. हे मुख्यतः मोकळ्या कमी झाडे असलेल्या लागवडीच्या किंवा न लागवडीच्या भूमीमध्ये राहते आणि हा पक्षी वनक्षेत्र टाळतो. तसेच हा पक्षी आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. पुढचा प्रश्न आहे, हु वेर अवॉर्डेड द 2025 नोबेल प्राइज इन फिजिओलॉजी और मेडिसिन? 2025 मधील शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? ऑप्शन्स दिलेत, हराल्ड झुर हुसेन अँड लुक मॉन्टग्नियर, जेनिफर डुडना, इमॅन्युअल कार्पेंटियर अँड फेंग झँग, मॅरी ई ब्रुंको,
फ्रेड राम्सडेल अँड शिमॉन टाकागुची, ड्र्यू विजमन अँड पीटर क्युलिस. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 सालचं शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक मेरी ई ब्रँको, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना देण्यात आले. त्यांचे संशोधन प्रतिकार क्षमता प्रणालीने काय नष्ट करायचे व काय जपायचे हे ठरवण्याच्या यंत्रणेवरती केंद्रित होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मेरी ई ब्रँको, फ्रेड राम्सडेल अँड शिमोन साकागुची. पुढचा प्रश्न आहे, मेरा हो चोंगबा फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट? मेरा हो चांगबा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत आसाम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा. तर मणिपूरमध्ये मेरा हो चांगबा हा उत्सव 7 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा उत्सव साजरा करण्यासाठी आदिवासी इम्फाळ येथील मणिपूर राजवाड्यामध्ये जमा झाले होते. हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आणि मणिपूरच्या सर्व आदिवाशांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द स्टेट ऑफ अ सोशल जस्टिस अ वर्क इन प्रोग्रेस रिपोर्ट 2025? द स्टेट ऑफ अ सोशल जस्टिस अ वर्क इन प्रोग्रेस अहवाल 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. तर मित्रांनो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास परिषदेसाठी द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अ वर्क इन प्रोग्रेस हा अहवाल त्यांनी प्रकाशित केला. 1995च्या कोपनहेगन परिषदेला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती काही प्रगती झाली असली तरीही अजूनही असमानता, संस्थांवरील अविश्वास व क्षेत्रनिहाय प्रगतीच्या तुटवड्यामुळे सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक भरभराट व आध्यात्मिक वाढ, स्वातंत्र्य, आदर आणि समान संधी मिळवण्याचा अधिकार मिळवणे आहे. 1995 ते 2024 दरम्यान बालकामगार 25 कोटीवरनं 6.6 कोटीपर्यंत कमी झालेत. कामकाजाशी संबंधित मृत्यू 10% कमी झालेत आणि माध्यमिक विद्यालय पूर्ण करण्याचे प्रमाण 22% वाढलेले आहे. तर ह्या सर्व गोष्टी या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आल्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन डेव्हलप्ड द ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम ONDLS पोर्टल? ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम ONDLS पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले? ऑप्शन्स आहेत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC, नॅशनल हेल्थ अथॉरिटी NHA, नॅशनल फार्माकोपिया कमिशन IPC, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले की 18 राज्य औषध नियंत्रण प्राधिकरणे ऑनलाईन राष्ट्रीय औषध परवाना प्रणाली म्हणजेच ONDLS वापरतात, परंतु कुठल्याही प्राधिकरणाने CAPA मार्गदर्शक तत्वांचे पूर्णपणे पालन केलेले नाही. तर ONDLS हे संपूर्ण भारतातील सर्व औषध परवाने प्रक्रियेसाठी एकच विंडो डिजिटल प्रणाली आहे. ही प्रणाली प्रगत संगणक विकास केंद्र म्हणजेच CDAC, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजे CDSCO आणि राज्य संघराज्य औषध नियामक प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. यामुळे औषध परवाना प्रक्रियेत पारदर्शकता, एकरूपता आणि उत्तरदायित्व मिळणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग दॅट इज CDAC. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स या सेक्शन मधून ऑक्टोबर महिन्याचे काही MCQ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच महिन्यातील काही महत्त्वाचे MCQ पण पाहणार आहोत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनचं लॉ CET आणि क्लॅटसाठी असणारं बुक पब्लिश झालेलं आहे. हे बुक तुम्हाला Amazonवरती अवेलेबल असणार आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे, सोबतच चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन इथे दिलेले आहेत.
प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि मॉडेल टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतील. आणि MCQ सॉल्व करण्यासाठी स्मार्ट टिप्स अँड ट्रिक्स या गोष्टी सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर बुक परचेस करण्यासाठी बुकची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर आजच बुक ऑर्डर करा आणि लॉ सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.